श्री स्वामी रमण महर्षी आधुनिक भारतीय संत व तत्वज्ञ. त्यांनी कोणताही नवीन संप्रदाय किंवा पंथ स्थापन न करता वेदांताचे सनातन सत्य आणि तत्वज्ञान सरळ व सोप्या भाषेत लोकांना समजावले. त्यांनी कधी कोणत्या ग्रंथाचे पारायण करण्यास सांगितले नाही की कोणती विशिष्ट आचार पद्धती लोकांना सांगितली नाही. मनात असलेली बंधने तोडल्याशिवाय मानवाचा जीवन विकास होणार नाही हा उपदेश त्यांनी केला. रमण महर्षींचा जन्म तामिळनाडूमधील तिरुच्चुई नावाच्या एका छोट्या गावात झाला. त्यांचे मूळ नाव व्यंकटरमण. लहानपणी त्यांच्यात कोणतीही आध्यात्मिक प्रवृत्तीची असामान्य अशी गोष्ट आढळली नव्हती. त्यांच्या भविष्याबद्दलही कोणतेही चमत्कारिक संकेत किंवा भव्य भविष्यवाण्या नव्हत्या. सुरुवातीच्या काळात आयुष्यात जे काही वेगळे दिसले ते म्हणजे त्यांचा साधेपणा. व्यंकटरमण 12 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते मदुराई येथे मामाच्या घरी राहायला गेले. त्यांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन 16 वर्षी घडले. झोपेत त्यांना अत्यंत भीतीने ग्रस्त गेले की त्यांचा मृत्यू जवळ आला आहे. त्यांचे शरीर गारडले, पण मन विचलित होऊ न देता त्यांनी भीतीचा सामना करण्याचा निर्णय घेतला. मृत्यूची तयारी करत असल्यासारखे ते झोपले आणि आतल्या आत काय घडत आहे ते पाहू लागले. त्याने स्वतःला विचारले की जर शरीर मरते तर मी कोण आहे? मी शरीर आहे का? नाही. माझे शरीर जड आणि निर्जीव आहे. मी अजूनही येते आहे, जागरूक आणि सजीव. म्हणून मी शरीराच्या पलीकडे काही असले पाहिजे. हे प्रश्न विचारणे बौद्धिक नव्हते, ते आंतरिक अनुभव होते. हे त्या क्षणी त्यांना जाणवले. त्या अनुभवानंतर त्यांचे जगाकडे असलेले नाते पूर्णपणे बदलले. एकेकाळी ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या, शाळा, कुटुंबाची जबाबदारी, दैनंदिन जीवन, ते आता त्यांच्यासाठी अर्थपूर्ण राहिल्या नव्हत्या. त्यांचे लक्ष पूर्ण अंतर्मुख झाले त्याने शोधलेल्या स्वतःकडे. मी शरीर नाही, मन नाही, तर काहीतरी स्वतंत्र, शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहे. ते स्वतःचे अस्तित्व होते. शुद्ध जाणीव, जी सर्व अस्तित्वाच्या गाभ्यात असते.